जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना मारहाण करणं, मोबाईल हिसकावून घेणं तसेच तरुणाचं अपहरण करून निर्जन स्थळी नेऊन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी अज्ञातासह 8 संशयितांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत रामचंद्र शंकर जाधव राहणार बालाजी पार्क पेठवडगाव यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी प्रशांत तुबाळे, आदिनाथ नरसिंगे, रोहित सातपुते, प्रताप भोरे, अली ताने खान, विशाल कांबळे, अनिकेत कांबळे, एक अज्ञात सर्व राहणार शिरोली अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावं आहेत। यातील आदिनाथ नरसिंगे यास पोलिसांनी अटक केली आहे। त्यास 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर रोडवर DN विंड समोर बालाजी पार्क येथे मंगळवारी दिनांक 25 मे रोजी मध्यरात्री फिर्यादी घरी आले असता त्यांचा मुलगा ऋत्विकची चौकशी करण्यासाठी काही युवक घरासमोर आले होते। त्यानंतर सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास 4 चाकी वाहनातून आलेल्या काही जणांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला। आरोपींनी ऋत्विकबाबत चौकशी करत शिवीगाळ व दमदाटी केली। यावेळी घराच्या टेरेसवर फिरत असलेल्या भाडेकरू तरुणाला ऋत्विक समजून मारहाण करण्यात आली। वाद सोडवण्यासाठी गेलेल्या रामचंद्र जाधव यांनाही मारहाण करण्यात आली। तसेच फिर्यादी, त्यांची पत्नी आणि मुलगी यांचे मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला। दरम्यान आरोपींनी ऋत्विकचा भाऊ प्रतीक याला बाजूला घेऊन चौकशी केली। ऋत्विकला शिरोली परिसरात असल्याचं समजताच आरोपी तेथून निघून गेले। पहाटेच्या सुमारास ऋत्विकला शिरोली परिसरातून वाहनात घालून शिरोली सादळे मादळे घाट परिसरात नेऊन बेदम मारहाण केल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली। मारहाणीत ऋत्विक गंभीर जखमी झाला। त्याच्या डोक्याला, हाताला, पायाला दुखापत झाली। त्याच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आले। तक्रार केल्यास कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। तसेच एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परिसरात खळबळ, घरात घुसून कुटुंबियांना मारहाण, मोबाईल हिसकावणे आणि तरुणाचं अपहरण करून घाटात नेऊन बेदम मारहाण केल्याच्या घटनेमुळे पेठवडगाव शिरोली परिसरात खळबळ उडाली आहे। यातील काही जण शिरोलीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। मराठी न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर अंकारे।